नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र अमोल हावळे आणि आज मी तुम्हाला कांदा पिकाविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे. आता झालं काय की मागील मला 1-2 दिवसापूर्वी काही जणांचे फोन आले आणि 1-2 जणांनी कमेंटमध्ये सुद्धा विचारलं की दादा आपला जो कांद्याचा प्लॉट आहे हा आता थोडाफार पिवळा होतोय. तर अशा परिस्थितीमध्ये कुठली फवारणी केली गेली पाहिजे, कुठलं नियोजन केलं गेलं पाहिजे, हा प्रश्न मला काही जणांनी विचारला. तर आजचा हा आपला व्हिडिओ त्याच्यावरतीच आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे होण्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का, आपण ते अगोदर बघू. आता हे बघा, आपण काय करतो, पाणी असल्या कारणाने आणि पाणी आता कमी होत असल्या कारणाने आपण सलग कांदा पिकावर पाणी लावून देतो. मग अशा परिस्थितीमध्ये अति पाणी झालं तेव्हाही कांदा पीक पिवळं होऊ शकतं. त्यानंतर आपण तणनाशक घेतो, तर तणनाशकाचं प्रमाण जरी वाढलं तरी आपलं कांदा पीक पिवळं होऊ शकतं. तर असे भरपूर काही कारणं आहे. अजून एक मुख्य कारण असं आहे की आता सतत आभाळाची बदली चालू आहे. म्हणजे कधी आभाळ येतं, कधी मोसम साफ होतो. तर अशा परिस्थितीतसुद्धा कांदा पीक हे पिवळं होतं आणि याच्यावर रोगाचा प्रादुर्भावसुद्धा वाढतो आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे? तर मी तुम्हाला आज एक जबरदस्त अशी फवारणी सांगणार आहे की कुठले औषधी घ्यायला पाहिजे. तर आपण पहिले लॅम्बडा घ्यायचं आहे, कीटकनाशक कुठल्याही कंपनीचं लॅम्बडा असलेले घटक. त्यानंतर आपण याच्यामध्ये कॉन्टीज घ्यायचं आहे सिजंटा कंपनीचं आणि त्यानंतर आपण मॅग्नाईट कोरोमंडलचं हे बुरशीनाशक घ्यायचं आहे. तर याचे अप्रतिम असे रिझल्ट तुम्हाला येतील. तुम्हाला जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसात तुमचा प्लॉट पूर्णपणे क्लिअर झालेला दिसेल ही फवारणी जर तुम्ही घेतली तर. आणि व्यवस्थितरित्या ही फवारणी घ्यायची आहे आणि तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर मला कमेंट करून सांगायचं आहे की दादा तुम्ही सांगितलेली फवारणी योग्य होती का अयोग्य होती. आणि तुम्ही हवं असल्यास तुमच्या कृषी अधिकारी किंवा कृषी सेवा केंद्र यांचासुद्धा सल्ला घेऊ शकता. जय जवान जय किसान.